बाळासाहेबांच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये पक्ष बांधणीवर भर दिला जाणार असून पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते आज अमरावती दौऱ्यावर आहेत। प्रकाश आंबेडकर सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार होते, तर चंद्रशेखर बावनकुळे हे दुपारी 3 वाजता पदवीधर मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्या आसावरी देशमुख यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत आसावरी देशमुखांनी पक्षप्रवेश केलाय। धनुष्यबाण हे बाळासाहेबांचं आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेला आहे। तसंच त्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे त्याच्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार याची मला मनोमन खात्री आहे। ज्या लोकांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवले, सत्तेसाठी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बांधलं, ते बाळासाहेबांना कदापिही आवडलं नसतं। मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झालाय। पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला, मात्र गोळीबार करताना पिस्तूल न चालल्यानं थिगळे थोडक्यात बचावले। दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। ते लोक मुळातच 104 पैकी 77 लोक। भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा धक्का दिलाय। जिल्हा दूध संघामध्ये खडसेंच्या कार्यकाळात काढण्यात आलेली नोकर भरती मंगेश चव्हाणांनी रद्द केली आहे। उगीच राजकीय खडे आमच्यावर दोष देण्यापेक्षा त्या तरुणांचं जे लोक असतील, मुलं असतील, मुली असतील, 104-5 लोकांचं आयुष्याचं भविष्यातलं नुकसान आपण करू नये ही स्पष्ट भूमिका आहे की ही नोकर भरती आम्ही रद्द करत आहोत। ते आता कधीही परमनंट ह्या दूध संघाचे कर्मचारी म्हणून कधीही राहणार नाहीत। कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनेच त्यांना काम करावं लागेल। जिल्हा दूध संघावर खडसेंनी काढलेली नोकर भरती आमदार मंगेश चव्हाण यांनी रद्द केलेली आहे आणि या निर्णयामुळे 125 कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरडाओरड करण्यापेक्षा ठोस निर्णय जनतेपुढे मांडा, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलेली आहे। बेकारी वाटते, बेरोजगारी वाढते आणि जे माणसं आज नोकरीवर आहे त्याचं काम करून राहिले प्रत्यक्ष त्यांना कमी करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करताय। निवड राजकीय हेतूने इतके जे कुटुंब आहेत 100-125 त्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊ शकेल या माध्यमातून। नांदेड जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आज सीमा प्रश्न समन्वय समितीची बैठक होतीये। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद, बिलोली, देगलूर या तालुक्यातल्या काही सीमावर्ती गावांनी तेलंगणामध्ये जाण्याची मागणी केली होती। अमरावतीच्या दर्यापूर इथल्या मोमीनपुरा भागातील एका घरातनं शस्त्र जप्त करण्यात आलेली आहे। त्या प्रकरणी एकूण 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या घरातनं तलवारी, बर्छे यांच्यासह काही शस्त्र ताब्यात घेतली गेलेली आहेत। यानंतर परिसरामध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलंय। याकरता दर्यापूर, येवदा आणि रहिमापूर भागातल्या पोलिसांनाही पाचारण करण्यात आलेलं होतं। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातल्या गरुड मंडपाच्या महत्त्वाच्या 8 खांबांना वाळवीनं पोखरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। मंदिर प्रशासनाकडून हे खांब दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। गरुड मंडपाला एकूण 48 खांब आहेत। डोंबिवलीतल्या एका कुटुंबानं आपल्या मुलीचं नाव चक्क शिवसेना ठेवलंय। पांडुरंग आणि नीलम वाडकर या दाम्पत्यानं आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलंय। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन महाड इथं बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याची घोषणा करणार असल्याचंही पांडुरंग यांनी सांगितलं। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातल्या खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25% जागांवर प्रवेश दिला जातो। यासाठी होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नोंदणी करावी लागेल। नोंदणी झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे। औरंगाबाद शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। औरंगाबादमध्ये 2022 या वर्षामध्ये तब्बल 918 वाहनं चोरीला गेल्याचं समोर आलेलं आहे। प्रोझन मॉल, घाटी रुग्णालय, रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे।
अमरावतीमध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. प्रसिद्ध बहिरम यात्रेतल्या 3 दिवसीय जंगी शंकरपटाला सुरुवात झालेली आहे. 2004 पासूनची शंकरपटाची ही परंपरा कायम ठेवत यंदा 3 दिवसीय शंकरपटाचं आयोजन झालंय. आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते या शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं. नाकाद्वारे देण्यात येणारी देशातली पहिली कोरोना लस 26 जानेवारीला लॉन्च करण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिलेली आहे. सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयातच उपलब्ध होईल. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. इथल्या एका गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला जवानांकडून घेराव घालण्यात आलाय. मथुरामध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. यावेळेला बग्गा उर्फ मुन्ना नावाचा आरोपी जखमी झाला असून त्याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.